नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 16 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. रोज सकाळी 6 वाजता हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटत आहे आणि चालू घडामोडी याला किती वेटेज आहे किंवा चालू घडामोडीचे करंट अफेअरचे किती सगळ्यात जास्तीत जास्त प्रश्न विचारतात, हे तुम्ही काल 15 मार्च रोजी झालेल्या पेपरमध्ये, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये साधारणतः तुम्ही अनुभवलं असेल. ज्या ठिकाणी पेपरला 25 मार्काचं जरी जी-के विचारलं असेल, त्या ठिकाणी चालू घडामोडीला जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे. ओके. त्यामुळे चालू घडामोडी या विषयाकडे तुम्ही जर दुर्लक्ष केलात, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फटका पेपरच्या वेळेस बसणार आहे. चला, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. ते जे विद्यार्थी नवीन असतील, चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करायचं आहे. चला, कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता, त्याचं अगोदर उत्तर जाणून घेऊयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन 2026 हे पार पडलेलं आहे? कोणत्या ठिकाणी हे पार पडलं असेल? हे पार पडले पुण्यामध्ये, पर्याय क्रमांक 3 पुणे, लक्षात ठेवा. चला, पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो आणि ह्या 10 प्रश्नाचं उत्तर आणि विश्लेषण खूप छान पद्धतीने आपण बघत असतो. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, नुकतेच 10 मार्च 2026 रोजी शपथ घेतलेले जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? बघा, हा क्वेश्चन मी ह्याच्यापूर्वी पण कव्हर केला आहे, परंतु कितवे याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे हा प्रश्न मी अजून एकदा लावलेला आहे, जेणेकरून भविष्यामध्ये जे प्रश्न पत्रिका होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहिला किंवा बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी आश्चर्य व्हायला नको. जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल नवीन बनले असते, त्यांचं नाव आहे तर ते आहेत 22वे. 22वे आहेत. लक्षात ठेवा, जिष्णुदेव वर्मा जे माणिक्य जो घराणा आहे, या माणिक्य घराण्यामधील हे आहेत साधारणतः त्रिपुरा राज्याचे वीर विक्रम माणिक्य किशोर आंतरराष्ट्रीय विमानतळ येतो बघा. त्रिपुराची राजधानी अगरतळा या ठिकाणी माणिक्य घराणं खूप प्रतिष्ठित घराणं आहे. त्रिपुरा राज्यामध्ये येतं. राजधानी अगरतळा आहे आणि हे यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते जर विचारलं तर ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल होते, लक्षात ठेवा. ओके. जिष्णुदेव वर्मा हे तेलंगणा राज्याचे राज्यपाल होते आपल्या म्हणजे इकडं महाराष्ट्रामध्ये येण्याच्या पूर्वी. आणि तेलंगणाचे पण राज्यपाल चेंज झाले, ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघूयात की कोणत्या ठिकाणचे, म्हणजे साधारणतः 9 राज्यांच्या ठिकाणी राज्यपाल चेंज झाले आहेत, ते आपण बघणार आहोत पुढेच. ओके. चला, आणि हे जे 22वे आहेत, ह्याच्या पूर्वी जर बघितलं आपण तर या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र लोकभवन जे आहे, ठीक आहे. जे महाराष्ट्र लोकभवन आहे, या ठिकाणावरून मी तुम्हाला ही ऑथेंटिक माहिती देत आहे. जिष्णुदेव वर्मा यांनी 22वे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. यांना शपथ हे कुणी दिले असेल, ही व्यक्ती कोण असतील, यांना शपथ कुणी दिली हा पण प्रश्न विचारतात. हे तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, लक्षात ठेवा. आणि हे तुमच्या समोर लिस्ट आहे, हे 22 लिस्ट आहे, लक्षात ठेवा. 21 लिस्ट आहे आणि 22वे तर जिष्णुदेव वर्मा. ओके. पहिले इथून मोजायचे तुम्हाला. पहिले जे काय राज्यपाल होते ते श्री प्रकाश होते. हे पहिले, दुसरे, तिसरे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आणि हे 21. सी.पी. राधाकृष्णन हे 21वे होते, जे आता भारताचे उपराष्ट्रपती बनले आहेत. चला, पुढचा दुसरा प्रश्न. नुकत्याच भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी कोणत्या देशादरम्यान एक करार करण्यात आलेला आहे? हा जो करार आहे तो ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची काही निर्मिती आहे, साधारणतः ब्राह्मोस या क्षेपणास्त्र निर्मिती भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून केला आहे. आणि जो काही ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे, आणि जो ब्राह्मोस जो काही क्षेपणास्त्र आहे, हे सुपरसॉनिक या प्रकारातील आहे, लक्षात ठेवा. सुपरसॉनिक लक्षात ठेवा, ह्या प्रकारामधील हे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे. आणि हे आत्ता देणार आहे आपण इंडोनेशिया या देशांना, पर्याय क्रमांक 2, लक्षात ठेवा. यापूर्वी आपण जे काही ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहे ते 2 देशांना दिलेलं आहे ऑलरेडी. 2 देशांनी दिलं आहे. एक देश आहे फिलिपाईन्स आणि दुसरा देश आहे व्हिएतनाम. ओके. फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम या 2 देशांना यापूर्वी आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र दिलेलं आहे, हे विसरून चालणार नाही. आणि
भारताने काही दिवसापूर्वी जे काही राफेल विमाने आहेत ना, राफेल विमाने, हे डसॉल्ट कंपनी बनवतं राफेल विमान आणि हे फ्रान्स याकडून विकत घेतलेले आहेत. लक्षात ठेवा. किती राफेल विमाने आपण घेतले होते? 114. 114 राफेल विमान आपण घेतलेले होते. हे आहेत इंडोनेशिया. लक्षात ठेवा, इंडोनेशियाला आपण दिलेले आहेत आता ब्राह्मोस क्षेपणास्त्र IMP आहे. भारताचं एकमेव हे हे आहे आपलं सुपरसॉनिक क्रूज मिसाईल ब्राह्मोस. भारताचे एकमेव हायपरसोनिक मिसाईल आहे. कोणतं आहे? भारताचे एकमेव हायपरसोनिक नवीन मिसाईल आहे. त्याचं नाव आहे ध्वनी. ध्वनी लक्षात ठेवा. आणि भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंग. पुढचा प्रश्न तिसरा. नुकतेच भारताच्या इतिहासात प्रथमच संसद सदस्य होणाऱ्या पहिल्या LGBTQ व्यक्ती कोण बनलेल्या आहेत? LGBTQ ज्याला आपण लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्युअर असं म्हणतो आपण. ओके, हा समुदाय आहे, एक व्यक्तीचा समुदाय आहे. आणि ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच राज्यसभा जी आहे ना, या राज्यसभेवरती सदस्य, थोडक्यात काय, राज्यसभेवरती सदस्य बनले तर म्हणजे ते खासदार बनले. त्यांचं नाव आहे मेनका गुरुस्वामी, पर्याय क्रमांक 3. मेनका गुरुस्वामी लक्षात ठेवा. आणि पश्चिम बंगाल जे आहे, या पश्चिम बंगालमधून हे राज्यसभेचे सदस्य बनले तर तृणमूल जे का काँग्रेस पक्ष आहे, ममता बॅनर्जींचा पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्षाकडून त्यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. हे ते व्यक्ती लक्षात ठेवा. काही दिवसापूर्वी तुम्ही एक कलम ऐकला असेल, सुप्रीम कोर्टाने ओके नवतेज कौर केसच्या संदर्भात जो काही कलम IPC मधील कलम म्हणतो मी, इंडियन पिनल कोडमधील जो एक कलम 377 आहे, 370 काय सांगतो हे कलम 377. कलम 370 हे समलैंगिक जो आहे, समलैंगिक आहे हा करणे गुन्हा नाही. समलैंगिक हे वैध मानण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, समलैंगिक हा गुन्हा नाही असा जो काही केसचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्यामुळं समलैंगिक आता संबंध ठेवणे हे गुन्हा नाही आहे भारतामध्ये. लक्षात ठेवा. हे तर ह्याच्यासाठी ह्यांनी खूप मोठी लढाई लढली होती. म्हणजे ह्यांच्या जो काही विजयाचा तो प्रतीक आहे कलम 370. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला होता. नवतेज कौर केस होतं ते. संसद सदस्य म्हणजे राज्यसभेवरती सदस्य ते बनले आहेत. राज्यसभेवरती जे काही सदस्यांची संख्या असते 250 आहे. राज्यसभेवरती जर सदस्य व्हायचे असेल तर किमान जी काही वयाची अट आहे, किती पाहिजे? हे किमान वयाची अट पाहिजे 30 वर्ष. राज्यसभेवरती किमान वयाची अट 30 वर्ष आहे. आणि राष्ट्रपती राज्यसभेवरती साधारणतः 12 सदस्यांचं नामनिर्देशन करत असतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती, जे की सध्याचे घडले आहेत भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. CP राधाकृष्णन. आणि हे LGBTQ जे काही समुदाय आहे, ह्याला लेस्बियन म्हणतो आपण, म्हणजे स्त्रीला स्त्री आवडतोय थोडक्यात. ओके, गे म्हणजेच काय, पुरुषाला पुरुष आवडतो. बायसेक्शुअल म्हणजे एकाला स्त्रीला पुरुष पण आवडतो आणि स्त्री पण आवडते. ट्रान्सजेंडर म्हणजे त्यांचे जे काही जेंडर आहे, लिंग आहे, ते त्यांनी चेंज केले आहेत. जन्मताच वेगळे होते, आता वेगळे आहेत. क्युअरमध्ये नेमकं कळत नाही की आपण कोणत्या गटामध्ये मोडतो, याला म्हणतो आपण क्युअर. आणि हे जे काही व्यक्ती आहेत ना, हे मेनका गुरुस्वामी, हे क्वेअर किंवा क्वीर म्हणतो आपण त्याला, ह्या क्वीर समुदायातले हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी संसद सदस्य किंवा खासदार बनलेले आहेत. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा, चौथा प्रश्न. नुकतेच दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनले, त्यांचं नाव आहे तरणजीत सिंग संधू, पर्याय क्रमांक 3. तरणजीत सिंग संधू हे दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल बनलेत, जे पूर्वी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत देखील म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री कोण असतील मग आता? रेखा गुप्ता. रेखा गुप्ता हे दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री आहेत. दिल्लीमध्ये जे काही विधानसभा येतात, ह्या विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती आहे 70. दिल्ली विधानसभेची सदस्य संख्या आहे 70. आणि दिल्लीचा जो काही राज्य प्राणी आहे तो आहे चिमणी. चिमणी लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जर बघितलं तर साधारणतः तुम्ही अंदाज बांधू शकता की या ठिकाणी 9 ठिकाणचे जे राज्यपाल आहेत ते चेंज झालेले आहेत. एक महाराष्ट्राचे राज्यपाल चेंज झालेत, त्यांचं नाव आहे जिष्णुदेव वर्मा. त्यानंतर तेलंगणाचे राज्यपाल म्हणले तर शिवप्रताप शुक्ला. हिमाचल प्रदेशचे नवीन राज्यपाल म्हणजे कविंदर गुप्ता. तामिळनाडूचे नवीन राज्यपाल बनले तर राजेंद्र अर्लेकर. पश्चिम बंगालचे नवीन राज्यपाल बनले तर RN रवी, जे की पूर्वी तामिळनाडूचे होते. बिहारचे राज्यपाल बनले तर सय्यद अता हसनैन. नागालँडचे राज्यपाल बनले तर नंदकिशोर यादव. दिल्लीचे नवीन राज्यपाल बनले तरणजीत सिंग संधू. आणि लडाखचे नवीन राज्यपाल बनले तर विनय कुमार सक्सेना, जे की पूर्वी दिल्लीचे होते, ते आता लडाखला गेलेले आहेत. ओके, हे 9 ठिकाणचे राज्यपाल, नवीन जे राज्यपाल आहेत किंवा नायब राज्यपाल आहेत, त्यांच्यावरती क्वेश्चन विचारू शकतात, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न.
28 व 29 मार्च 2026 रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत? लक्षात ठेवा, ही चौथ्यांदा महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे कोणत्या ठिकाणी? तर हे हरिभाई देवकर HD कॉलेज आहे. हरिभाई देवकर म्हणतो आपण त्याला. सोलापूरमध्ये हरिभाई देवकरण जे काही प्रशाला आहे किंवा हरिभाई देवकर जे काही महाविद्यालय याच्या प्रांगणामध्ये यांच्या ग्राउंडमध्ये हे होणार आहे. म्हणजे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 सोलापूर. ओके, सोलापूरमध्ये याचं आयोजन करण्यात आले. चौथी महिला महाराष्ट्र केसरी आहे. अच्छा, मग जे पुरुष आहे पुरुषांचं 2026चं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहेत? पुरुषांची स्पर्धा कोठे होणार आहेत महाराष्ट्र केसरी? तर त्या 2026चे पुणेमध्ये होणार आहेत. पुणे होणार आहेत, लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर जी परिषद आहे आपली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद याचे अध्यक्ष कोण असतील? तर ते आता रामदास तडस लक्षात ठेवा. रामदास तडस IMP आहे. ओके, रामदास तडस लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त ओके, आणि कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल देखील भेटले होतं 1952च्या हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांच्या माध्यमातून. सातारामध्ये 2026चं जे काही 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे देखील पार पडलं आहे. लक्षात ठेवा, सातारामध्ये विश्वास पाटील त्याचे अध्यक्ष होते. हे चौथी महिला महाराष्ट्र केसरी IMP लक्षात ठेवा. आणि पहिली महाराष्ट्र केसरीचे जे विजेते होते कोण होत्या? प्रतीक्षा बागडे या होत्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या विजेत्या. पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा. दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा केला जातो? जागतिक ग्राहक हक्क दिन हा दरवर्षी असतो. हा आहे 15 मार्चला. पर्याय क्रमांक 1. 15 मार्चला असतो वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे. अच्छा, हे झालं जागतिक. मग राष्ट्रीय कधी असतो? राष्ट्रीय हा दिवस, ग्राहक हक्क दिवस कधी असतो? तो असतो 24 डिसेंबर रोजी. 24 डिसेंबर असतो राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन, लक्षात ठेवा. मग जे मार्च महिना आहे या मार्च महिन्यावरती एक नजर टाकूयात, जे की तुमचं खूप छान पद्धतीने रिव्हिजन होऊन जाईल. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस किंवा जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला आहे राष्ट्रीय सुरक्षा दिन, यौन शोषणाविरुद्ध लढण्याचा दिवस. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला आहे राष्ट्रीय उद्योग दिन. 12 मार्चला आहे समता दिन किंवा जागतिक किडनी दिवस मार्च महिन्याचा दुसरा गुरुवार. 13 मार्चला असतो राष्ट्रकुल दिन, जागतिक मूत्रपिंड दिन. 14 मार्चला असतो जागतिक पाय दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला आहे राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिवस किंवा जागतिक आनंदी दिन. 21 मार्चला असतो जागतिक वन दिवस, जागतिक कविता दिवस किंवा जागतिक डाऊन सिंड्रोम दिन. 22 मार्चला आहे जागतिक जल दिवस. 23 मार्चला जागतिक हवामान दिवस किंवा शहीद दिवस. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग दिन. 27 मार्चला असतो जागतिक रंगमंच दिन. चला, पुढचा प्रश्न महत्त्वाचा 7वा प्रश्न. मेटा जीवनगौरव पुरस्कार 2026ने नुकतंच कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? ओके, लक्षात ठेवा, हे मेटा जीवनगौरव पुरस्कार आहे आणि हा खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे जो देण्यात येणार आहे कोणाला? तर हे व्यक्ती आहेत ओके, मेटा जीवनगौरव पुरस्कार हा पुरस्कार देण्यात येणार आहे एका व्यक्तींना. तर ते व्यक्ती आहेत अमोल पालेकर. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा, अमोल पालेकर. ओके, हे ज्येष्ठ अभिनेते पण आहेत आणि दिग्दर्शक पण आहेत. अमोल पालेकर यांना तुम्ही चित्रपटामध्ये देखील साधारणतः पाहिलं असेल. अच्छा, हे मेटा आहे ना, मेटाचं फुल फॉर्म काय असेल? हे मेटा, फेसबुकचं पण नाव आहे मेटा, META म्हणतो आपण मेटा. ओके, मेटा म्हणजे कुठला असेल? महिंद्रा. ह्याचं फुल फॉर्म लक्षात ठेवा. आला तर ठीक आहे, नसेल तर डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतील. महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणतो आपण. महिंद्रा एक्सलन्स इन थिएटर अवॉर्ड्स म्हणजेच मेटा आहे. मेटा हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे अमोल पालेकर यांना. मग काही दिवसापूर्वी जे काही पुरस्कार वितरित झाले होते त्यांच्यावरती एक नजर टाकूया, जे की रिव्हिजन तुमचं होऊन जाईल. बुसान फिल्म फेस्टिवलमध्ये फेस ऑफ एशियाचा पुरस्कार 2025 देण्यात आले हुमा कुरेशी यांना. 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023ने सन्मानित करण्यात आले मोहनलाल यांना, अभिनेते मोहनलाल. एमी पुरस्कार 2025मध्ये बेस्ट कॉमेडी सिरीजचा पुरस्कार भेटलेला आहे द स्टुडिओला. मरणोत्तर PV नरसिंहराव पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आला आहे
डॉक्टर मनमोहन सिंग यांना. आगा खान पुरस्कार 2025चा संबंध आहे वास्तुकला या क्षेत्राशी. मिस टीन इंटरनॅशनल 2025चा किताब भेटला आहे लोरेना रुईज यांना. लोरेना रुईज. घ्या 8वा महत्त्वाचा प्रश्न. 1 एप्रिल 2026 पासून खालीलपैकी कोण भारतीय भूदलाचे नवीन उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत? 1 एप्रिलला होतील हे, ज्याचं नाव आहे धीरज सेठ. पर्याय क्रमांक 3. ही इंडियन आर्मी आहे, भारतीय भूदल आहे. भारतीय भूदलाचे प्रमुख कोण असतील? जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी हे भारतीय भूदलाचे प्रमुख लक्षात ठेवा. आणि 15 जानेवारीला दरवर्षी काय असतं? भूदल दिवस म्हणून साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा. IMP हे तर धीरज सेठ 1 एप्रिलपासून ते पदभार स्वीकारतील. 9वा महत्त्वाचा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 पार पडलं आहे? हे ऑर्किड नावाचे एक फूल आहे. हे फूल तुम्हाला साधारण तुम्ही बघितलं असेल की इंडियन ऑर्किड फेस्टिवल हे पार पडलं कोणत्या ठिकाणी? तर पाक्योंग या ठिकाणी. आणि पाक्योंग कुठे येतं? तर ते सिक्कीममध्ये. पाक्योंग कुठे येतं? सिक्कीम राज्यामध्ये. तो पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. आणि पाक्योंग हे भारतामधील 100वे विमानतळ देखील होतं. पाक्योंग हे भारतामध्ये 100 विमानतळ होतं. लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, पाक्योंग हे जे काही विमानतळ आहे, ह्या विमानतळाचं नाव चेंज झालंय. नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे? ह्याच्यामध्ये नावामध्ये बदल करण्यात आला. ह्याचं नवीन नाव मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाक्योंगचं नवीन नाव काय आहे? पाक्योंग विमानतळाचं नवीन नाव ऑर्किड फेस्टिवल IMP आहे. सिक्कीममध्ये पार पडला. याच्या व्यतिरिक्त सिक्कीम या राज्यामध्ये आणखीन एक फेस्टिवल साजरा करण्यात येतो, ज्याचं नाव आहे लोसांग. लोसांग किंवा लोसुंग म्हणतो आपण. हे देखील याच ठिकाणी साजरा केला जातो. लडाखमध्ये आहे लोसार. लोसार लडाखमध्ये येतो. लव्हेंडर फेस्टिवल मात्र आपल्या जम्मू काश्मीर राज्यामध्ये साजरा केला जातो. सिग्मो फेस्टिवल जे आहे ते गोवा राज्यामध्ये साजरा केला जात असतो. अंतिम महत्त्वाचा 10वा प्रश्न. नुकतेच भारतातील पहिले डिजिटल ट्विन ही भौतिक पायाभूत सुविधा आणि ऑपरेशन्सची रिअल टाईम व्हर्च्युअल प्रतिकृती प्लॅटफॉर्म कोणत्या बंदराने लॉन्च केला आहे? म्हणजे जेवढे पण जहाजे असतील ना, जेवढे जहाज असतील, ह्या जहाजावरती निरीक्षण आपण करू शकतो, निगराणी करू शकतो. यासाठीचं हे सिक्युरिटीच्या पर्पजने हे निर्माण करण्यात आलेलं प्लॅटफॉर्म आहे. रिअल टाईम आपण त्याच्यावरती नजर ठेवू शकतो. तर हे बंदर आहे VO चिदंबरनार बंदर. पर्याय क्रमांक 1. VO चिदंबरनार बंदर. कुठे येतं हे बंदर? हे बंदर येतं तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू या राज्यामध्ये येतं. लक्षात ठेवा, हे पोर्ट महत्त्वाचं आहे. आणि केंद्राचे जे काही बंदर व जहाज विकास मंत्रालयाचे मंत्री येतं, ज्यांचं नाव आहे सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल हे आहेत भारताचे केंद्रीय जहाज बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री. अच्छा, कांड्रा बंदर कुठे येतं? गुजरात राज्यामध्ये कांडला बंदर आहे, ज्याचं नवीन नाव आहे पंडित दीनदयाल उपाध्याय कांडला बंदर. एन्नोर बंदर देखील तामिळनाडूमध्ये येतं. आणि तुतीकोरीन बंदर देखील तामिळनाडू याच ठिकाणी येतं. लक्षात ठेवा. आणि काही जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे पहिल्या गोष्टी ह्यांच्यावरती एक नजर आपण टाकूयात. क्रूज भारत मिशनमध्ये सामील होणारा पहिला राज्य कोणतं आहे? तर तो आहे गुजरात. ग्राहकांच्या खात्यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये शिल्लक ठेवण्याची अट घालणारा भारतातील पहिला बँक कोणता बनला आहे? तर तो ICICI बँक. भारतातील पहिला स्टेम उत्प्रेरक केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे? हे आहे NIT कालिकत. बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनेलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे? तर हे आहे पंजाब. भारतातील पहिली तिरंदाजी लीग कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे? तर हे आहे दिल्लीमध्ये. आणि QR कोडवर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस पद्धत सुरू करणारे भारतातील पहिले शहर कोणतं असेल? तर ते शहर आहे इंदोर. लक्षात ठेवा, इंदोर IMP आहे. चला कालच्या प्रश्नावरती जे काही एक नजर टाकूयात आपण, जे की रिव्हिजन करणं खूप खूप गरजेचं असतं. त्यामुळे जेवढं जास्त तुम्ही रिव्हिजन करचाल, तेवढं जास्त तुम्हाला काय होणार आहे, म्हणजे सोपं होणार आहे अभ्यासाचं. ओके, चला. नुकतेच 10 ते 14 मार्च 2026 दरम्यान दिल्ली येथे पार पडलेल्या आहार 2026 मध्ये सहभागी देश कोणता असेल? हा देश आहे इटली. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसचा आधार घेऊन पहिल्यांदाच पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असलेल्या रुग्णाला जीवनदायी वैद्यकीय उपचार रद्द करण्याची परवानगी दिली आहे? तर हे केस आहे कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2018 आहे. हे 2018 लक्षात ठेवा, 2018.
नुकत्याच आलेल्या हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण असतील? त्यांचं नाव एलन मस्क. नुकत्याच आलेल्या सिप्री 2021-25च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देशांमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे दुसरा. 2024-25च्या हंगामासाठी BCCIच्या पॉली उमरीगर पुरुष क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हे व्यक्ती शुभमन गिल. नुकतेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मदत म्हणून मंत्रिमंडळाने 8.69 लाख कोटी रुपयांच्या जल जीवन अभियानाला कोणत्या वर्षापर्यंत मुदतवाढ दिली आहे? तर हे 2028. नुकतेच आलेल्या जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 60वा. नुकत्याच राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 मध्ये कोणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे आहे डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा. दरवर्षी जागतिक पाय दिन कधी साजरा केला जातो? हे आहे 14 मार्चला. नुकतेच महिला कर्मचाऱ्यांसाठी एक डिजिटल सुरक्षा कवच म्हणून शाईन ॲप कोणी लॉन्च केले आहे? हे आहे इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे. अशा पद्धतीचे हे प्रश्न होते. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकतेच आलेल्या जागतिक मानसिक आरोग्य अहवाल 2025 नुसार भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जी आपली 3 पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, नक्कीच तुम्हाला पुस्तक घ्या. नादवरच्या पुस्तकामधील साधारणतः ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना माहिती आहे या पुस्तकाचं काय महत्त्व आहे. काल ज्यावेळेस 15 मार्चला पेपर झाले, तर ह्या सर्वच्या सर्व पुस्तकामधील भरभरून प्रश्न विचारले होते. ओके. वाटल्यास तुम्ही सर्च करून चेक पण करू शकता. ओके. नादवरीचं पुस्तक खूप खूप महत्त्वाचं आहे. नादवरीचं जे पुढील एडिशन येणार आहे, त्याच्यामध्ये मी 15 मार्च रोजी झालेले जेवढेही प्रश्न आहेत ना, हे सर्व प्रश्न मी ॲड करून तुम्हाला नवीन आवृत्ती देणार आहे. ओके. लक्षात ठेवा, नादवरतीचा सध्या अवेलेबल आहे. तुम्ही घेऊ शकता. किंमत कमी आहे याची. याची किंमत तुम्हाला साधारणतः ₹270 घरपोच भेटून जाईल. ह्या नंबरला मेसेज करा. पुस्तक तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये ऑर्डर केल्यापासून भेटून जाईल. ओके. चला, शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. याला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.